नमस्कार. आवाज माझा वृत्तवाहिनीत आपल्या सगळ्यांचं स्वागत. वळूयाच्या काही ठळक घडामोडींकडे. शिवसेना कदापि दिल्लीश्वराची बटीक होणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा. ठाण्यात 17 उमेदवारांसाठी घेतलेल्या मोदींच्या सभेचं नियोजन ढिसाळ. आणि रवींद्र फाटक यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली. मतांचं ऋण शिवसेना फेडल्याशिवाय राहणार नाही, फाटक यांचं प्रतिपादन. आदिलशहा आग्र्याचा बादशहा इतिहासात झाले, पण महाराष्ट्रानं कधी दिल्लीचं मांडलिकत्व पत्करलं नाही. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा यांची अशी खिल्ली उडवून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिवसेना कधीही दिल्लीश्वराची बटीक होणार नाही अशी स्पष्ट ग्वाही ठाण्यातील सेंट्रल मैदानात झालेल्या विराट सभेत दिली. ठाणे जिल्ह्यातील कोपरी बसपाखाडी, ठाणे शहर, ओळा माजिवडा, ऐरोली, बेलापूर आणि कळवा मुंब्रा या विधानसभा मतदारसंघातील सेना उमेदवार एकनाथ शिंदे, रवींद्र फाटक, प्रताप सरनाईक, विजय चौगुले, विजय नहाटा आणि दशरथ पाटील यांच्या प्रचार सभेसाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ठाण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी काँग्रेस आघाडीसह भाजपवर शरसंधान साधलं. यावेळी व्यासपीठावर ठाणे जिल्हा संपर्क प्रमुख एकनाथ शिंदे, खासदार राजन विचारे, खासदार श्रीकांत शिंदे इत्यादींसह अनेक मान्यवर उपस्थित होते. उद्धव यांनी भाजपाला फटकारताना शिवरायांनाही काय वाटेल, तुम्हीच कुठे नेऊन ठेवला महाराष्ट्र माझा सवालानं अशी टीका केली. तर महाराष्ट्र लढवय्या आहे. शिवरायांनी आम्हाला स्वाभिमान शिकवला, तेव्हा दिल्लीश्वरासमोर कधीही झुकणार नाही, किंबहुना शिवसेना कधीच तुमची बटीक होणार नाही असं स्पष्ट शब्दात भाजपाला सुनावलं. इथला मुख्यमंत्री जनता ठरवेल, दिल्ली नाही असं सांगताना त्यांनी भाजपाकडे मुख्यमंत्रीपदाचा चेहराच नसल्याचं सांगितलं. स्वच्छ प्रतिमेचा टेंभा मिरवणाऱ्या मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण या बिनकामाच्या व्यक्तीनं आता साबणाच्या जाहिरातीत काम करावं अशी खिल्ली उद्धव यांनी जाहिरातीत मिरवणाऱ्या मुख्यमंत्री चव्हाणांची उडवली. मैं मतदान नक्की करणार. मतदान करना तो मेरा फर्ज है और मैं जरूर करूंगा. मला भी माहित आहे मतदान माझा हक्क आहे, मैं मतदान करणार. आधी मतदान करणार, मग साईडवर जाणार. Though I travel lot, I'll make a point to cast my vote. वोटिंग इज एज इम्पोर्टेंट एज माई ड्यूटी. और ये भी कोई बुलण वाली गल है, पूरे परिवार दे नाल वोट पाउंड ले जावांगे. मी मतदार म्हणून नोंदणी केली आहे. एक मत सुद्धा निर्णायक ठरू शकतं. मी खूप उत्सुक आहे. आमचं मत, आमचा अधिकार. स्वबळावर सत्ता आणण्याचा टेंभा मिरवणाऱ्या देशव्यापी भारतीय जनता पार्टी या केंद्रातील सत्तेतील पक्षाची ठाण्यातील सभा ढिसाळ नियोजनानं गाजली. अंधारात बुडालेले अस्ताव्यस्त व्यासपीठ आणि तब्बल 4.5 तास पाण्याविना बसावं लागल्यानं विराट जनसमुदाय तहानेनं व्याकुळ झाला होता. तर देशाच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुन्हा तीच आघाडी सरकारविरोधी रटाळ टेप वाजवून सोन्याचं अंड देणारी मुंबई महाराष्ट्रासह ताब्यात देण्याचा स्वार्थ बोलून दाखवल्यानं त्यांचे मनसुबे जनतेला कळून चुकले. विधानसभा निवडणुकीत भाजपाच्या प्रचारासाठी राज्यभर फिरणाऱ्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची रविवारी संध्याकाळी ठाण्यातील हायलँड गार्डन इथे ठाणे जिल्ह्यातील भाजपाच्या 17 उमेदवारांसाठी विराट जाहीर सभा झाली. यावेळी मोदी यांनी काँग्रेस राष्ट्रवादीवर शरसंधान साधलं. राष्ट्रवादीच्या घड्याळात नेहमीच 10:10 असल्याचा उल्लेख करून यांचा गेल्या 10 वर्षात 10 पट भ्रष्टाचार असल्याचं सांगितलं. तर काँग्रेसनं गेल्या काही वर्षात राज्य बदललं नाही तर केवळ मुख्यमंत्री बदलले अशी टीका करून आपला भ्रम आहे की हे दोन्ही पक्ष वेगवेगळे लढत असले तरी दोन्ही एकच आहेत. एकत्र लढले तर काहीच हाती लागणार नाही, तेव्हा वेगळं लढून काहीतरी मिळेल या आशेवर आहेत अशी खिल्ली उडवून 15 ऑक्टोबरला मतदान करून राज्याच्या शुद्धीकरणाचा प्रारंभ करण्याचं आवाहन त्यांनी केलं. दरम्यान मोदींच्या इतक्या मोठ्या सभेसाठी आयोजकांनी तकलादू व्यासपीठ उभारून त्यावर पुरेशी विद्युत सुविधाही न दिल्यानं प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कोलाहल केला. तर पोलिसांच्या सुरक्षेचं कारण पुढे करून सभेत दुपारी 2:30 वाजल्यापासून जमलेल्या जनसमूहाला प्यायचं पाणीही उपलब्ध नसल्यानं अनेकांनी आयोजकांना दूषणं दिली. या सभेला ठाण्यातील कमी पण बाहेरील जनसमुदाय आल्याचंच दिसून आलं. गेली 25 ते 30 वर्ष जसा ठाणेकर शिवसेनेवर आपला विश्वास दाखवला तसाच विश्वास यंदाच्या निवडणुकीत दाखवून जर सर्व शिवसेना उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी केल्यास
त्यांच्या मतांचं ऋण शिवसेना फेडल्याशिवाय राहणार नाही, अशी प्रतिक्रिया ठाणे विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उमेदवार पाठक यांनी व्यक्त केली. प्रचारानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या बाईक रॅलीच्या समारोप प्रसंगी ते बोलत होते. हिरानंदान इस्टेट ते आनंदाश्रम टेंबी नाकापर्यंत या प्रचार बाईक रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं. ही रॅली हिरानंदानी इस्टेटवरून ब्रह्मांड, मानपाडा, पातलीपाडा, टेकुजनीवाडी, गोकुळ विकास कॉम्प्लेक्स, खोपट, कोलबाड, पाचपाखाडी, नौपाडा तसंच संपूर्ण ठाणे शहरात फिरली. मोठ्या संख्येनं युवकांनी या बाईक रॅलीत सहभागी होऊन उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. जागोजागी रवींद्र फाटक यांचे महिला भगिनींनी औक्षण करून स्वागत केलं. धर्मवीर आनंद दिघे साहेबांनी घडवलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचा भगवा मानाने फडकवत ठेवून शिवसेना ठाणे जिल्हा संपर्क एकनाथ शिंदे आणि खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली ठाण्याचा गड सर करण्याचं आवाहनही रवींद्र फाटक यांनी यावेळी केलं. बाबा उद्या फी भरावीच लागणार. पैसे पाठवू कसे? सोपं आहे. TJSB मध्ये खातं आहे? हो आहे. गुड. एटीएम कार्ड आहे? मग पैसे इथल्या शाखेत टाका आणि त्याला कुठल्याही एटीएम मधनं काढायला सांगा. बँक नेटवर्कच्या कुठल्याही एटीएम मध्ये तुम्ही TJSBचे एटीएम कार्ड वापरू शकता. बाबा पैसे मिळाले. आता बँकिंग इज नो टेन्शन यार. ठाणे विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अॅडव्होकेट निरंजन डाऊकच्या निवडणूक प्रचारार्थ आज रुणवाल नगर आणि कोलवाड परिसरात प्रचार फेरी काढण्यात आली होती. या प्रचार फेरीला ठाणेकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. त्यांनी मतदार राजाला मतांचा जोगवा मागत भरघोस मतं देऊन विजयी करण्याचं आवाहन यावेळेस केलं. यावेळी महापौर अशोक राऊळ आणि पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुकीद्वारे एक सुजाण मतदार म्हणून आपण लोकशाहीच्या प्रक्रियेत जबाबदारी सहभागी होणार असल्याचं निरंजन डावखरे यांनी स्पष्ट केलं. इतिहासामध्ये जे महत्व ठाण्याला होतं तेच महत्व पुन्हा एकदा ठाण्याला मिळवून देऊन ठाणं हे सर्व क्षेत्रात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. सर्वसामान्यांचे प्रश्न सुटावेत एवढीच त्यांची इच्छा असून त्यासाठी ते प्रामाणिकपणे प्रयत्न करत आहेत. त्यासाठी विविध प्रश्नांवर त्यांनी वेळोवेळी आवाज उठवला. आवश्यक तेव्हा आंदोलनं केली. जनतेच्या प्रश्नांवर योग्य उत्तरं मिळवलीच पाहिजेत. सर्वसामान्यांचा सन्मान राखला गेलाच पाहिजे या इच्छेनं आजही त्यांचं काम सुरू आहे. 146 ओळामाजोडा येथील काँग्रेसच्या उमेदवार प्रभात पाटील या निवडणुकीच्या रिंगणात उभ्या आहेत. त्यांच्या प्रचार सभांना तसंच रॅलींना चांगला प्रतिसाद मिळतोय. यावेळेस पत्रकारांशी बोलताना त्यांनी झोपडपट्ट्यांचं नियोजन करण्याची गरज असून त्यासाठी BSUPच्या अंतर्गत असलेल्या योजनांचा पाठपुरावा करून शहराचा विकास घडवणार असल्याचं सांगितलं. ठाणे शहरामध्ये क्लस्टर डेव्हलपमेंटचा जो मोठा निर्णय शासनाने घेतला आहे त्याचा पाठपुरावा करण्याची ती योजना लवकर कार्यान्वित होण्यासाठी माझे प्रयत्न राहतील. त्याशिवाय शहरं वाढली की झोपडपट्ट्या वाढतात आणि त्या झोपडपट्ट्यांचं नियोजन करण्याची गरज आता मोठ्या शहरांमध्ये निर्माण झाली आणि त्यासाठी असलेल्या ज्या योजना आहेत मग BSUP असेल किंवा SRE असेल त्या माध्यमातून गरिबांसाठी चांगल्या प्रतीची चांगल्या दर्जाची घरं त्यांना मिळवून देणं, त्यांचा निवाऱ्याचा हक्क त्यांना अबाधित करून देणं ही गोष्ट सुद्धा माझ्यासाठी प्राधान्याने घेण्यात येईल. त्याचबरोबर ह्या दोन्ही शहरांचा समन्वय साधून दोन्ही शहरामध्ये व्यापारी आणि व्यापार आपला व्यापार जो हल्ली स्थलांतरित होतो आहे त्या दोन्ही शहरांमधले छोटे उद्योग हे शहराबाहेर जाणार नाहीत. जाण्यासाठी कारणीभूत असलेले जे दोन मुद्दे आहेत एक म्हणजे जकात आणि LBT किंवा छोट्या स्मॉल स्केलना लागणाऱ्या इतर पायाभूत सुविधा ह्या त्यांना मिळवून देण्यासाठी माझे प्रयत्न राहणार आहेत. त्याच्यामुळे दोन्ही शहरांचा विकासाच्या मुद्द्यावरचा कार्यक्रम हाती घेऊन मी निवडणूक लढवत आहे. दोन्ही शहरांमधील लोकांसाठी मी तितक्याच प्राधान्याने काम करेन ह्यांची मी ग्वाही देईन आणि लोकांना आवाहन करते की एक शिक्षित उमेदवार म्हणून, एक शिक्षिका म्हणून, एक महिला म्हणून आणि एक 25 वर्ष समाजसेवेचं व्रत घेतलेली सेवाव्रती म्हणून त्यांनी माझ्या पाहावं आणि येणाऱ्या 15 तारखेला हाताच्या पंजासमोरील बटन दाबून त्यांनी भरघोस मताने मला निवडून द्यावं एवढीच मी त्यांच्याकडून अपेक्षा करते. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर ठाण्यातील ओळामाजोडा 146 मतदारसंघातील भाजपाचे उमेदवार आणि महाकाली डेव्हलपर्सचे विकासक संजय पांडे यांच्याशी आवाज माझाच्या प्रतिनिधीने संवाद साधला.
जो 146 में 2 पार्ट में, जैसे टीएमसी थाना महानगर पालिका है ना, तो अभी वो रिसेंट में बी कैटेगरी में उनको ये किया है, डिक्लेयर किया है। तो बी कैटेगरी के हिसाब से जो भी उनको सुविधाएं मिलनी चाहिए केंद्र से, उसके पीछे फॉलोअप करके स्टेट गवर्नमेंट से जल्दी उसको इनको इम्प्लीमेंट कराने के पीछे लगेंगे। एक बात। दूसरी बात, जो भी समझिए कि यहाँ पर अभी पार्किंग का प्रॉब्लम है घोड़बंदर साइड में, और जो डिफिकल्टीज है जो फाइंड आउट करेंगे, अभी जो हमको पता नहीं है उसको सब हम लोग अटेंड करेंगे। उस तरफ जो है मीरा भाईंदर साइड में, वहाँ पर वो डी कैटेगरी में आता है, तो जो कॉरपोरेशन है उनका, तो उसमें जो भी रीडेवलपमेंट का, जैसे अभी मान लो वहाँ पे काफी स्लम एरिया है, ये है, तो उसको अगर एसआरए का फैसिलिटी जो आज थाना को मिल गया है, टीएमसी को मिल गया है, वो वहां तक उसको 15 उसका प्रपोजल डाला था इन्होंने, लेकिन एक का हो गया है। उसको जल्दी से जल्दी कैसे इम्प्लीमेंट किया जाए तो कि वो इजीली वर्केबल हो सकता है, तो वो करेंगे। और जो चीजें हैं, जो दिक्कतें हैं, पानी का प्रॉब्लम है वहाँ पे, वो सब चीजों को अटेंड करेंगे। आजच्या ठळक घडामोडी शेवटी पुन्हा एकदा शिवसेना कदापि टिल्लीश्वराची बटीक होणार नाही, उद्धव ठाकरे यांचा भाजपाला इशारा। ठाण्यात 17 उमेदवारांसाठी घेतलेल्या मोदींच्या सभेचं नियोजन ढिसाळ। आणि रवींद्र फाटक यांच्या प्रचारासाठी बाईक रॅली, मतांचं ऋण शिवसेना फेडल्याशिवाय राहणार नाही, फाटक यांचं प्रतिपादन। आपल्या विभागातील काही सूचना अथवा समस्या असल्यास आमच्यापर्यंत जरूर पोहोचवा, आम्ही तुमचा आवाज नागरिकांपर्यंत नक्की पोहोचवू। आम्हाला संपर्क करण्यासाठी आमचा पत्ता आवाज माझा 103 सायलेक, आदर्शनगर समोर कोलबाड रोड, ठाणे पश्चिम। आमचा दूरध्वनी क्रमांक 9774033326। आमचा ईमेल आयडी awazmaza.tvnews@gmail.com। आवाज माझावरील एखादी बातमी पाहिजे राहून गेली असल्यास युट्यूबवरही ती तुम्ही पाहू शकता। तर मग उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी काही नवीन घडामोडींसह आवाज माझा वृत्तवाहिनीत। तोपर्यंत नमस्कार।